सुवर्णाचा जन्म विदर्भातील एका छोट्या खेड्यात झाला. गावात पक्क्या रस्त्याची सोय नव्हती. शाळा ही 2च खोल्याची होती. तिचं घर मातीचं छपराला कोल आणि आजूबाजूला हिरव्या शेताची वस्ती. आई घरातील काम आणि जनावरांची देखभाल करत असे, तर वडील शेतात राबायचे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कधी 2 वेळेच्या जेवणाचीही चिंता व्हायची. पण घरात माया आणि आपुलकी होती. लहानपणापासून सुवर्णा खूप जिज्ञासू होती. तिला बाहुल्याशी खेळण्यापेक्षा आईला भाकर लाटताना बघणं, वडिलांसोबत शेतात जाणं जास्त आवडायचं. शाळेत गेल्यावर ती खूप चपळ आणि अभ्यासू असल्याचं सगळ्यांना जाणवलं. शिक्षक तिचं कौतुक करायचे, पण तिच्या शिक्षकांचा प्रवास सोपा नव्हता. सकाळी शाळेत जाण्याआधी तिला गोठ्यातील जनावरांना चारा-पाणी द्यावं लागायचं, घर साफ करावं लागायचं. मगच ती शाळेला निघायची. पायात चप्पल नसल्याच्या उन्हाळ्यात गरम रस्त्यावर चालताना तिचे पाय भाजायचे, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर हसू असायचं. गावातल्या मुलींना अनेकदा शाळेत जायला परवानगी नसायची, पण सुवर्णाची आई ठाम होती, माझी मुलगी शिकणारच. हे वाक्य सुवर्णाच्या मनात खोलवर बसलं. शाळेचा पहिला दिवस सुवर्णासाठी वेगळाच ठरला. छोटंसं दप्तर, त्यात 2 वही, 1 पेन्सिल आणि दुसरी शार्पनर नसलेली, तरीही तिच्या डोळ्यात शिकण्याची जिद्द होती. शिक्षकांनी जेव्हा तिला वाचन सांगितलं, तेव्हा ती अगदी पटकन शब्द ओळखू लागली. त्यामुळे वर्गातील इतर मुलांपेक्षा ती थोडी पुढे गेली. शिक्षक म्हणाले, ही मुलगी खूप पुढे जाईल, फक्त हिला शिकू द्या. पण घरची परिस्थिती मात्र रोज वेगळं आव्हान घेऊन उभी राहत असे. कधी वह्या पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे नसतं, तर कधी कधी वह्या पुस्तक विकत घेण्यासाठी पैसे नसतं, तर कधी शाळेत फी भरणं कठीण होईल. आई कधी शेजारच्या लोकांकडून पैसे उसने मागायची, कधी वडील शेतमाल विकून थोडंफार मिळायचे. सुवर्णा मात्र याची तक्रार करत नसे. तिला अभ्यासासाठी वही नसेल तर ती जुन्या पुस्तकांच्या कोऱ्या पानावर लिहित असे. कधी पाटीवर दिवसाचे धडे लिहून ते पुन्हा पुन्हा वाचन राहायची. गावातले काही लोक म्हणायचे, मुलींना एवढं शिकून काय फायदा, उद्या लग्न झालं की स्वयंपाकघरातच राहायचं आहे. हे ऐकून सुवर्णाच्या मनात जिद्द निर्माण झाली. तिला सिद्ध करायचं होतं की मुलगी ही शिक्षकाने घरचं नशीब बदलू शकते. शाळेत सुवर्णाने स्पर्धा परीक्षा, निबंध, लेखन, गाणं, कविता अशा सगळीकडे आपला ठसा उमटला. प्रत्येक वेळी तिचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागले. मित्र-मैत्रिणी तिच्याकडे आदर्शाने बघू लागले. एका दिवशी तालुक्यातील शाळेत स्पर्धेत सुवर्णाने वक्तृत्वाची पहिला क्रमांक मिळवला. तिच्या हातात बक्षिसाचं प्रमाणपत्र आलं तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. आई म्हणाली, तू फक्त आमची सुवर्णा नाहीस, गावाची सुवर्णा आहे. 12वी नंतर सुवर्णासमोर मोठं वळण आलं. तिच्या गुणामुळे ती तालुक्यातल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकत होती. पण अडचण होती, फी कुठून भरणार? वडील म्हणाले, माझं शेत आहे, पण कर्जाचं ओझंही आहे. तरीही तुझं शिक्षण थांबायचं नाही. गरज पडली तर सोन्याचं मंगळसूत्र गहाण ठेवीन, पण तुला शिकवेन. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याच क्षणी सुवर्णाने मनाशी ठरवलं की आपल्या कुटुंबाचं कष्टाचं चीज करायचं. गावातून कॉलेजसाठी दररोज बसेस प्रवास करावा लागायचा. सकाळी 5 वाजता उठून घरची काम करून ती बस पकडायची. रस्त्याने जाताना तिच्या डोक्यात नेहमीच चमक असायची, कारण आता ती मोठ्या स्वप्नांच्या प्रवासावर होती. कॉलेजमध्ये पहिल्यांदाच तिने मोठं कॅम्पस, वाचनालयात संगणक, वेगवेगळ्या स्पर्धा पाहिल्या. पहिल्या दिवशी थोडं भीतीचं वाटलं, पण तिच्या हुशारीमुळे ती पटकन सगळ्यात मिसळली. लवकरच ती विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. वादविवाद स्पर्धा, निबंध, लेखक, नाट्य स्पर्धा. तिचा आत्मविश्वास पाहून शिक्षक नेहमीच म्हणायचे, सुवर्णा, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. तू जेथे पाय ठेवशील तिथे तुझं नाव होणारच. पण हा प्रवास फक्त आनंदाचा नव्हता. फी भरण्यासाठी तिने गावातल्या छोट्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. संध्याकाळी कॉलेजवरून घरी परतल्यावर ती मुलांना शिकवत असे आणि त्यातून मिळालेल्या पैशात स्वतःचा खर्च भागवत असे. तीव्र मेहनत, अभ्यासाची ओढ आणि जिद्द यामुळे सुवर्णा कॉलेजमध्ये लवकरच ओळखली जाऊ लागली.
तिच्या डोळ्यात आता एकच ध्येय होतं, शिक्षिका बनून आपल्या गावातील प्रत्येक मुलीला शिकवायचं. कॉलेजमध्ये सुवर्णा अनेक नवीन गोष्टी पाहायचा मिळाल्या. विविध लोक, विचार आणि संस्कृतीचा अनुभव तिच्यासाठी नव्हता, पण उत्साहही तितकाच होता. सुरुवातीला तिला वर्गात बोलण्याची भीती वाटायची, पण लवकरच तिचा आत्मविश्वास वाढला. तिने काही जवळच्या मैत्रिणींशी मित्रत्व केले. रेखा आणि मीनाक्षी ह्या तिच्या जवळच्या होत्या. त्यांनी एकमेकांना अभ्यासात मदत केली, प्रोजेक्ट एकत्र केले आणि एकमेकांच्या भावनांनंतर प्रेमाने आधार दिला. पण कॉलेज जीवन फक्त मैत्रीपुरते मर्यादित नव्हते. अभ्यासाचा ताण, घरची चिंता आणि कधीकधी काही शरारती मित्रांचे टोमणे यामुळे तिला मानसिक संघर्ष करावा लागला. काही दिवस तिला वाटायचं, मी इतकी मेहनत का करत आहे, काहीही बदलत नाही. पण आई वडिलांच्या संघर्षाची आठवण आणि स्वतःच्या स्वप्नाची जिद्द तिला पुढे नेत राहिली. सुवर्णाने कॉलेजमध्ये विविध स्पर्धा जिंकल्या. वक्तृत्व, निबंध लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम सर्वत्र तिने आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. या यशामुळे तिच्या आत्मविश्वासात वाढ झाली. पण तिचा मार्ग नेहमी सरळ नव्हता. एका दिवशी तिला एका प्रोजेक्टसाठी गावातल्या मुलांना शिकवायला जायला सांगितले. त्या अनुभवातून तिने जाणले की शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर सहाय्य आणि प्रेरणा देण्याची कला आहे. कॉलेजमध्ये सुवर्णा फक्त हुशार विद्यार्थिनी नाही, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाऊ लागली. तिच्या ध्येयासाठी तिने सर्व अडथळे पार केले आणि स्वतःची ओळख बनली. कॉलेज पूर्ण केल्यावर सुवर्णा ठरवलेली होती की तिला शिक्षक बनवायचं आहे, पण तिच्या मार्गात पुन्हा एक अडथळा होता. सकाळी नोकरीसाठी परीक्षा देणे आणि त्या तयारीसाठी लागणारा वेळ. सुवर्णा रोज सकाळी उठून अभ्यास करत असे. अभ्यासाबरोबर तिने शाळेत असलेल्या अनुभवाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. तिला लक्षात आले की शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनाशी जोडणं आवश्यक आहे. काही महिन्यांच्या कष्टानंतर तिने शिक्षक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली. गावात परतल्यावर तिला गावच्या सरकारी शाळेत नियुक्ती मिळाली. सुरुवातीला परिस्थिती कठीण होती. जुनी इमारत, कमी साधन सामग्री आणि काही विद्यार्थ्यांचे अभ्यासात अरुंद लक्ष, पण सुवर्णाची जिद्द कमालीची होती. ती प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लक्ष देत असे. काही दिवस तिला मुलांची शाळेत येण्याची इच्छा निर्माण करायची, तर काही वेळा ती विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिस्थिती समजून घेणारी. गावातल्या लोकांनी सुरुवातीला तिच्यावर विश्वास ठेवला नाही, पण सुवर्णाच्या कर्तृत्वाने सर्वांनी मन जिंकली. मुलींचा अभ्यास सुधारला. गावातील अनेक पालक तिला आदर्श मानू लागले. सुवर्णाची मेहनत केवळ स्वतःसाठी नव्हती, ती गावातील प्रत्येक मुलींना शिक्षकांच्या मार्गावर आणण्यासाठी झटत होती. तिच्या प्रयत्नामुळे गावातल्या अनेक मुली शाळेत नियमित येऊ लागल्या आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित झाल्या. सुवर्णा गावात शिक्षिका म्हणून स्थिर झाली होती, पण तिच्या आयुष्यात अजूनही अनेक जबाबदाऱ्या होत्या. आई वडील वृद्ध होते चालले होते. भावंड काही आर्थिक कारणास्तव शहरात कामासाठी गेलेले होते. त्यामुळे घरची काळजी सुवर्णावर होती. तिला रोज सकाळी लवकर उठून शाळेची तयारी करावी लागायची, घरी काम करावी लागायची आणि मुलींना शिकवण्यास देखील वेळ द्यावा लागायचा. अनेक थकवा आणि तणावामुळे तिला वाटायचं, हे सगळं मी एकटी कसं सांभाळणार. पण तिच्या मनातल्या जिद्दीने तिला पुन्हा उभं केलं. सुवर्णाला फक्त शिक्षक देणं नव्हतं, तर गावातल्या मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा होता. तिने वाचनालयात सुरू केले, मुलींना अभ्यासासाठी पुस्तक उपलब्ध करून दिली आणि अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तिच्या आयुष्यात प्रेमाचे छोटेसे रंगही आले. शाळेत काम करताना एका सहशिक्षकांशी तिला जवळीक निर्माण झाली, पण सुवर्णा नेहमी म्हणायची, माझं प्राथमिक ध्येय हेच आहे की प्रत्येक मुलीला शिक्षक मिळावं. स्वतःसाठी वेळ
नंतरही आहे. ही तिची जिद्द आणि समर्पण पाहून गावातील लोक तिच्यावर गर्व करत होते. सुवर्णाची कथा दाखवते की महत्त्वाचे ध्येय ठरवल्यावर कितीही अडथळे असले तरी मेहनत आणि संपर्कनाने प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. तिच्या संघर्षामुळे गावातल्या मुलीमध्ये शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि सुवर्णा स्वतःच्या कर्तृत्वाने आदर्श ठरला. सुवर्णाने वर्षानंतर प्रयत्न फळायला लागले. तिच्या शाळेतील अनेक मुलींनी उच्च शिक्षण घेऊन नोकऱ्या, पदवी किंवा पुढील अभ्यास सुरू केला. काही मुलींनी तर शिक्षिका होण्याचे निर्णय घेतले आणि त्यांच्या जीवनात सुवर्णाचे मार्गदर्शन नेहमीच आठवत राहिले. गावातल्या लोकांनी तिच्या कामाची दखल घेतली. शिक्षक म्हणून तिचे योगदान ओळखले गेले आणि तिला अनेक पुरस्कार मिळाले. तिच्या कर्तृत्वामुळे गावातील मुली फक्त शाळेत येत नव्हत्या, तर स्वप्न पाहत होत्या, ध्येय ठरवत होत्या आणि त्यासाठी मेहनत करत होत्या. सर्वांना स्वतःकडे पाहत असे, हे सर्व काही मी केवळ शिक्षकासाठी करतोय, माझ्या मुलीसाठी, माझ्या गावासाठी. तिच्या आयुष्यातील यश ही तिच्या जिद्द, संघर्ष आणि समर्पणाची साक्ष होती. आता सुवर्णा फक्त शिक्षक नाही, तर गावातील प्रेरणास्रोत बनली होती. तिच्या जीवनाची कहाणी सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयावर ठाम राहिल्यास प्रत्येक अडथळा पार करता येतो. सुवर्णाने जीवन हे दाखवले की एक साधी जिद्द आणि समर्पित व्यक्ती आपल्या मेहनतीने फक्त स्वतःच नव्हे तर संपूर्ण समाजाची दिशा बदलू शकते. सुवर्णाचे जीवन आता पूर्णपणे आदर्श बनले होते. तिच्या मेहनतीमुळे गावातील मुलींमध्ये शिक्षकांची आवड निर्माण झाली होती आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. अनेक मुलींनी उच्च शिक्षक घेतले, काही जण शिक्षक बनले तर काही व्यवसायात यशस्वी झाले. सर्वांना आता फक्त शिक्षक नव्हती तर गावाची प्रेरणा बनली होती. लोक तिला आदराने पाहत होते. मुलींनी तिचे मार्गदर्शन मान्य केले. तिच्या आयुष्याचा संदेश स्पष्ट होता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, समर्पण आणि ध्येयावर ठाम राहिल्यास यश निश्चित आहे. सुवर्णाने आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचा सामना ध्येयाने केला. गरिबातून शिक्षक घेण्यासाठी जिद्द, कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची तयारी आणि गावातील मुलींना शिक्षित करण्याची आवड यामुळे तिचे जीवन सर्वांसाठी प्रेरणास्रोत बनले. तिचा आत्मविश्वास, निष्ठा आणि जिद्द ही गोष्ट तिच्या गावातील प्रत्येक घरात प्रेरणा देणारी बनली. सुवर्णाची कहाणी दाखवते की एका साध्या माणसाची मेहनत आणि समर्पण संपूर्ण समाजाला बदलू शकते आणि स्वप्नाला वास्तविकतेची छाया देऊ शकते. सुवर्णाचे आयुष्य हे संघर्ष, यश आणि प्रेमाने साक्ष ठरले. तिच्या जीवनातून शिकण्यासारखे मुख्य धडे होते. ध्येय, जिद्द, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजासाठी समर्पित राहण्याची शक्ती. सुवर्णाची मेहनत आणि समर्पण फळायला लागले. गावातील लोक तिला आदराने पाहू लागले. शिक्षक म्हणून तिचे योगदान सराहले गेले आणि अनेक स्थाना विलास सन्मानी करण्यासाठी पुढे आल्या. सुवर्णा स्वतःकडे पाहून समाधानी असायची. ती म्हणायची, मी काहीतरी बदलले आहे. माझ्या मेहनतीने मुलीच्या आयुष्यात दिशा बदलली आहे. तिच्या विद्यार्थ्यांनी तिचा आदर्श स्वीकारला आणि अनेकांनी शिक्षिका होण्याचा मार्ग निवडला. गावातील काही मुलींनी तर तिच्या प्रेरणेने शिक्षक घेऊन शहरात उच्च पद मिळवले. हे पाहून सुवर्णाने डोळे भरून यायचे, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी असायचे. सुवर्णाचे आयुष्य दाखवते की ध्येयावर ठाम राहून समाजासाठी समर्पित राहिल्यास स्वतःचा यश आणि यशाचे यश दोन्ही साधत येतात. तिच्या संघर्षातून शिकणारी गोष्ट स्पष्ट होती. परिस्थितीत कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि ध्येयाचे प्रत्येक अडथळा पार करता येतो. सुवर्णा केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरली. सुवर्णा आता वृद्ध झाली होती, पण तिच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष आणि यश तिच्या मनात जिवंत होते. गावातील लोक तिला आठवत होते. तिच्या विद्यार्थ्यांचे यश तिला अभिमान देत होते. ती नेहमी म्हणायची,
माझ्या जीवनाचा एकच उद्देश होता, मुलींनी शिक्षित करणे आणि समाजात बदल घडवणे. बाकी सर्व काही त्यानंतर आलं. गावातल्या प्रत्येक घरात तिचा आदर होता. मुलींनी तिच्या शिकवणुकीतून मिळालेली प्रेरणा स्वतःच्या आयुष्यात दाखवली. सुवर्णाचे जीवन हे दाखवले की एक साधी माणूस जिद्दी आणि समर्पित राहिली तर तिचे आयुष्य फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही आदर्श ठरते. तिच्या संघर्ष, यश आणि समर्पणाची गोष्ट प्रत्येक नव्या पिढीला प्रेरणा देत राहिली. सुवर्णाच्या कथेतून शिकायला मिळते, ध्येय आणि जिद्द कधी कमी करू नका. शिक्षकांचे महत्त्व नेहमी लक्षात ठेवा. समाजासाठी केलेले योगदान आयुष्यभर स्मरणीय राहते. सुवर्णाचे जीवन हे केवळ एक कथा नाही तर प्रेरणा आणि आदर्शाचा प्रतीक आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.